आणि आता बातमी जिल्हा बँका आणि खातेदारांना दिलासा देणारी। देशातील जिल्हा सहकारी बँकांमध्ये 10 ते 14 नोव्हेंबर 2016 दरम्यान जमा झालेल्या जुन्या नोटा रिझर्व्ह बँक बदलून देणार आहे। तसंच पोस्ट ऑफिसेस आणि इतर जिल्हा बँकांमध्ये 30 डिसेंबर पर्यंत जमा झालेल्या नोटा सुद्धा बदलून मिळू शकतील। त्यामुळे नोटाबंदीनंतर बाजार उठलेल्या जिल्हा बँकांना मोठा दिलासा मिळतोय। देशातल्या 371 जिल्हा बँकांमध्ये तब्बल 44,000 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा झाल्या होत्या। एकट्या महाराष्ट्रात 31 जिल्हा बँकांमध्ये तब्बल 4,600 कोटी रुपयांच्या 500 आणि हजारांच्या नोटा पडून आहेत। त्यामुळे नोटाबंदीनंतर बाजार उठलेल्या जिल्हा बँकांना मोठा दिलासा मिळतोय। पण याच जिल्हा बँकांच्या आधाराने नोटा बदलून घोटाळा करणाऱ्यांचं काय होणार हे अद्यापही गुलदस्त्यामध्येच आहे। 14 बँका आहेत ज्या ठिकाणी पतपुरवठा करण्यासाठी पैशाची कमतरता आहे। त्याही ठिकाणी शिखर बँकेला सूचना दिलेली आहे की या ठिकाणी जर त्यांनी कर्ज मागणी पैशाची मागणी केली तर त्याही 14 शाखेला जिल्हा मध्यवर्ती बँकेला पैसे द्यावे, पण सर्वांना पैसे कुठेही कमी पडू नयेत ह्या सूचना दिलेल्या आहेत। आणि जसे जसे जिल्हा मध्यवर्ती बँका या 10,000 रुपयासाठी मागणी करत असतील त्या प्रमाणात त्यांना द्यायला सूचना दिल्या। ज्या बँकेकडे पैसे असून जाणीवपूर्वक जर कुणी शेतकऱ्यांना कर्ज देत नसेल त्याच्यावर मात्र कठोर कारवाई करायचा निर्णय घेतलेला आहे।